नागपूर उपसंचालक कार्यालय, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभाग तसेच ॲमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ आणि नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2026 उत्साहात पार पडली। स्पर्धेच्या अंतिम सामन्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली होती। पुरुष गटात मुंबई शहर विरुद्ध पुणे तर महिला गटात मुंबई शहर विरुद्ध मुंबई उपनगर यांच्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या। या रोमांचक सामन्यांमध्ये पुरुष व महिला अशा दोन्ही गटात मुंबई शहर संघाने विजेतेपद पटकावत दुहेरी यश मिळवले। राज्यभरातून सहभागी झालेल्या 32 संघांनी म्हणजेच 16 पुरुष व 16 महिला अशा उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेचा दर्जा उंचावला। अंतिम फेरीतील थरारक क्षणांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। समारोप सोहळ्यात विजेते व उपविजेते संघांना चषक, पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच सर्व खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी अभिनेता रितेश देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांचा पुष्पहार व गदा देऊन सत्कार करण्यात आला। अभिनेत्री मेघा धाडे यांनी विजेत्या संघांचे अभिनंदन केले तर नवनीत राणा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या नेत्रदीपक ड्रोन शोने वातावरण भारावून टाकले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सादरीकरणालाही प्रेक्षकांची दाद मिळाली। छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात रितेश देशमुख यांनी कबड्डी हा गनिमी काव्याशी साधर्म्य असलेला खेळ असल्याचे सांगत योग्य वेळ साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले। या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, अधिकारी, स्वयंसेवक आणि क्रीडाप्रेमी यांचे आभार मानण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा इथे आयोजित होत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे। माझ्या खरंच इथे सुरू असताना जो सुंदर ड्रोन शो झाला तो पाहून माझे डोळे तृप्त झाले। कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या हृदयात, आपल्या अंगाच्या कणाकणामध्ये ते असतात आणि त्यांचाच आदर्श घेऊन, त्यांचेच विचार घेऊन 10 वर्ष प्रयत्न करून, गेले 3.5 वर्ष काम करून 1 मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे। तुम्ही इथे फार बिझी होता म्हणून मी तुम्हाला काही म्हणणार नाही, पण उद्यापासून तुम्ही नक्की जाऊन तो चित्रपट पाहावा अशी अपेक्षा। परंतु साहेब, तुम्ही माझं एवढं स्वागत केलं, एवढं प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमच्या परिवाराचा अत्यंत आभारी आहे। मंदिराचं एवढं सुंदर दर्शन घडून दिलं, एवढी चांगली वास्तू, एवढं चांगलं मंदिर इथं आपण तयार केलं। मला वाटतं की हे हजारो वर्ष पुढे हीच परंपरा चालत राहणार आहे। हाच देवीचा आशीर्वाद सदैव ह्या परिसरात आणि इथे भक्तजनांना जो आशीर्वाद मिळणार आहे, कुठेतरी त्याची पुण्याई तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना लाभते, त्याबद्दल आपला मी आभारी आहे। आणि कबड्डीचा खेळ हा म्हणजे खरं जन्मी कावासारखाच असतो। कधी कोणाचा पाय पकडायचा आणि कधी कोणाचा पाय खेचायचा आहे, ही वेळ आली तरच त्याला महत्व असतं। चुकीच्या वेळेस पाय खेचला तर काय होतंय आपल्याला माहिती आहे। तसंच महाराजांनी तर आपल्याला शिकवलंय की मोठी झेप जर घ्यायची असेल तर वेळ समजून 2 पावलं मागे घ्यावीच लागतात। महाराजांना जर वाचलं, महाराजांना जर ऐकलं, महाराजांबद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला आयुष्यात बरंच काही शिकण्यासारखं आहे। त्यांची स्फूर्ती, जे खरं आहे त्याच्या बाजूने उभं राहणं, अवघड कठीण परिस्थिती असेल तर सर्वप्रथम परिस्थितीला समजून घेणं, परिस्थिती जाण करून घेणं आणि नंतर त्याच्यावरती निर्णय घेणं, हे पण आपण महाराजांकडून शिकतो। एखादं ध्येय समोर असेल तर मरेपर्यंत त्या ध्येयाच्या पाठीमागे सातत्याने काम करणं, हे पण महाराजांचे आदर्श आहेत।
आणि कुठल्याही महिलेवर अत्याचार झाले तर त्याचा चौरंग केला पाहिजे, हेही महाराजांचे आदर्श आहेत. मी आपला जास्त वेळ घेत नाही. परत एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि बावनकुळे परिवाराचे आभार. व्यासपीठावर सर्व मान्यवर त्यांना सुद्धा प्रेम. माझे मित्र राजा तिडके जे आहेत तिथे त्यांचे पण आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.